इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाण्याचं अमूल्य असं महत्त्व आहे. आणि आता आपण बघतोय चांदोली धरणाचं हे विहंगम असं दृश्य आहे, नयनरम्य नजारा आहे. पण आपण याच्यामध्ये एक प्रकर्षण असं दिसतंय आणि बघतोय की पाणी पातळी अतिशय कमी आहे. आणि यावर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस प्रमाण देखील चांगलं आहे, भरपूर आहे, सुरुवात देखील चांगली झाली आहे. पण इथून पुढं ही वर्षाधारा सातत्याने भरून यावी आणि हे धरण पुन्हा एकदा ओसंडून व्हावं, जेणेकरून बळीराजाची जी सुप्त इच्छा असते शेतातलं धान्य पिकावं आणि हे जनतेचा, जगाचा जो काही पोशिंदा शेतकरी आहे त्याच्या हातून ह्या जगाला अन्नधान्य मिळावं. आणि त्यासाठी पाणी हा एक अमूल्य घटक आहे. आणि याचबरोबर या धरणातील आपण पाणी पातळी बघतो अत्यंत खालावलेले. मोठमोठ्या शहरामध्ये शासनानं दिलेल्या निकषानुसार पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं सांगितलं जातं आणि ते खरं आहे. आपण देखील आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करा, पाणी वाचवा आणि शेतामध्ये जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं पाणी अडवा आणि पाणी जिरवा, जेणेकरून आपल्या शेतीला चांगलं पाणी मिळेल, अन्नधान्य चांगलं पिकल आणि या सृष्टीचा, या निसर्गाचा समतोल राखला जाईल. म्हणून आपण असं पुन्हा एकदा म्हणूया, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, आपलं हे चांदोली धरण पुन्हा एकदा ओसंडून वाहू दे.